नमस्कार, MBP स्टार न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी आहे हर्षदा आणि आपण पाहत आहात MBP स्टार न्यूज। चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। आज आम्ही हिंदू मुस्लिम दोन्ही समाजातील आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय फारुख पटेल साहेब आहेत, नेहमी सलोख्यासाठी काम करणारे शफीक भाऊ आहेत, आमचे ज्येष्ठ नेते मोईन मास्टर साहेब आहेत, बरकतलाल। आम्ही सर्वजण यासाठी आलेलो आहोत की याच पोलीस स्टेशन मध्ये पठाण कुटुंबियावर एक गुन्हा दाखल करण्यात आला। हा गुन्हा खोटा असून या गुन्ह्यामध्ये ते आरोपी या घटनेच्या वेळेला त्या ठिकाणी नव्हतेच, मात्र केवळ एक शव या पोलीस ठाण्यामध्ये आणून आणि गुन्हा दाखल करण्याचा फार्स करण्यात आला आणि तो गुन्हा दाखल करून एक चुकीचा मेसेज, चुकीचा संदेश समाजामध्ये गेला। आम्ही यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत की संबंधित पोलिसांनी या गुन्ह्यामध्ये तपास करावा, तपासामधले आरोपी कुठे होते याचं हे निष्पन्न करावं आणि हा गुन्हा रद्द करावा अशी आमची या पाठीमागची मागणी आहे। या गुन्ह्यामध्ये गुन्हा दाखल करत असताना फिर्यादी आणि त्याच्या पाठीमागं कुठली तरी एक राजकीय शक्ती आहे, राजकीय वैमनस्य, गावातलं राजकारण आणि एका धर्माचा द्वेष म्हणून आम्ही या घटनेकडे पाहतो। आम्ही जर सर्व सलोखा प्रेमी, सर्व सामाजिक कार्यकर्ते पोलिसांना अशी विनंती करतो की हा गुन्हा रद्द करावा। या गुन्ह्यामधला जो फिर्यादी आहे त्या फिर्यादीवर याच्या अगोदर अनेक सराईत तो गुन्हेगार आहे आणि अतिशय गंभीर गुन्हे त्यांच्यावरती आहे। त्या व्यक्तीच्या पाठीमागे कुठल्या तरी धार्मिक शक्तीने आणि राजकीय शक्तीने केवळ एका चांगल्या कुटुंबाला बदनाम करण्यासाठी हा राजकीय वैमनस्यातून गुन्हा दाखल केलाय। मात्र याची पडसाद दोन धर्मामध्ये आणि सामाजिक शांततेमध्ये पडतात। कायदा आणि सुव्यवस्थेची भाषा करणाऱ्या आम्हा सर्वांसाठी आणि पोलीस प्रशासनासाठी हे अत्यंत गरजेचं आहे की अशा प्रकारचे खोटे गुन्हे होता कामा नयेत। आणि आत्ता 10 दिवसापूर्वी अशाच प्रकारचा एक खोटा गुन्हा जसा पोलिसांनी 24 तासामध्ये निष्पन्न करून तो रद्द केला होता, तशाच पद्धतीने अतिशय वेगवान काळामध्ये 48 घंट्यामध्ये या गुन्ह्याचा तपास व्हावा आणि हा गुन्हा रद्द करावा अशा प्रकारची मागणी आम्ही पोलीस अधीक्षक बीड आणि आता ठाणेदार शिरूर यांच्याकडे केली आहे। आम्हाला पोलिसांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय। आम्ही आशावादी आहोत की यामध्ये सलोख्याला अभिप्रेत असणारा निर्णय होईल आणि हा खोटा गुन्हा रद्द होऊन पठाण कुटुंबियावर जो अन्याय केला जात आहे तो दूर होईल। आज आम्ही शिरूर पोलीस स्टेशनला पठाण आलोत। त्याचं कारण असं आहे की पठाण कुटुंबियावर कलंदर पठाण होते त्यांच्या परिवारावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि तो गुन्हा समरी फायनल करावा अशी आम्ही विनंती केलेली आहे। आम्ही इथं विनंती करायच्या आधी सन्माननीय SP साहेबांना विनंती केलेली आहे की हा गुन्हा खोटा आहे आणि या विशेष या बाबतीत आता भागतवारेने सखोल सविस्तर माहिती दिलीच, परंतु या गुन्ह्यामध्ये जे फिर्यादी आहे हा फिर्यादी पहिला या पठाण कुटुंबियाच्या एका गुन्ह्यामध्ये तो आरोपी आहे आणि त्याची ट्रायल चालू आहे। 307ची अटेम्प्ट टू मर्डरची त्याची ट्रायल चालू आहे आणि ट्रायल मध्ये ते स्वतःला वाचवण्याकरता हा एक नैसर्गिक मृत्यूला ते कारण धरून नैसर्गिक मृत्यूला मृत्यूस कारणीभूत अशा पद्धतीचा गुन्हा या पठाण कुटुंबियावर दाखल। हा नैसर्गिक मृत्यू आहे। ते इलियास त्याच्या वडिलाला पहिलेच हृदय विकाराचा आजार होता, त्याची बायपास सर्जरी देखील झालेली आहे, 10 वर्षापूर्वी एंजिओप्लास्टी झालेली आहे आणि आज काय कारणास्तव कोणालाही अटॅक येऊ शकतो आणि ते मृत्यू होऊ शकतो, परंतु नैसर्गिक मृत्यूला ते कॅश करण्याकरता त्याचा भांडवल करून हे खोटा गुन्हा त्यांनी दाखल केलेला आहे। त्याचं कारण असं आहे की यामध्ये ज्यांना त्यांनी आरोपी केलेलं आहे या गुन्ह्यामध्ये की कलंदर पठाण असो, अरबाज पठाण असो, हे लोक हे मंडळी इथं बीडलाच नाही, बीड जिल्ह्यामध्ये नाही, जिल्हा बाहेर आहे किंवा राज्याबाहेर आहे, अशा व्यक्तींवर हे खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आणि त्याचे पुरावे देखील आमच्याकडे आहे आणि ते पुरावे देखील आम्ही SP आणि PI महोदयांना आम्ही सादर केलेले आहे। म्हणून आम्हाला अपेक्षा आहे आणि ते गुन्हा फायनल येईल, परंतु हा असे खोटे गुन्हे पुन्हा दाखल होऊ नये म्हणून ज्यांनी गुन्हा दाखल केला त्याच्या विरुद्ध उलट कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची मागणी आम्ही इथं पोलीस स्टेशनला असो आणि SP जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये असो आम्ही विनंती केलेली आहे आणि निश्चितच त्याच्यावर कारवाई होईल। या व्यतिरिक्त असे ते 307 मध्ये जे साक्षीदार आहेत त्यांनाही ते दबाव प्रेशर आणण्याचं काम या इलियास
हा जे आजचा फिर्यादी याच्याकडून होत आहे आणि ते त्याच्या विरुद्ध आता तक्रार दाखल केली, अर्ज दिलेला आहे, त्याच्यावर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. तोही गुन्हा दाखल करून घेण्यात यावा अशी पोलीस प्रशासनाला आम्ही विनंती केलेली आहे. आणि आम्हा सर्वांना अशी अपेक्षा आहे की जे आता कायदा सुव्यवस्थेचा बाधित ठेवण्याकरता प्रशासन निश्चितच जे आता आमच्या बाजूने आणि हा गुन्हा जे आता काल पठाण कुटुंबियाविरुद्ध दाखल झालेला गुन्हा हा जे आता समरी फायनल बी फायनल हे प्रशासन करेल अशी जे आता आम्हाला अपेक्षा आहे. जर नाही केल्यास आम्ही जे आता यापुढे जे आता आम्ही इशारा देतो की यापुढे जे आता आम्ही कठोर लोकशाही मार्गाने जे आता आम्ही पुढेही आंदोलन करू किंवा जे आता कसा पोलीस प्रशासनाला प्रेशराईज करायचा समाजाच्या माध्यमातून, सर्व समाजाच्या माध्यमातून, सर्व पक्षीयांच्या माध्यमातून आम्ही जे आता निश्चित हा गुन्ह्यामध्ये न्याय नाही झाला तर न्याय घ्यायचा लोकशाही मार्गाने आम्ही निश्चितच प्रयत्न करेल. व्यक्तींच्या वतीनं, सर्व सामाजिक संघटनेच्या वतीनं, सर्व धार्मिक संघटनेच्या वतीनं, म्हणजे आज विविध पक्षाचे, विविध पंथाचे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. ते फक्त पठाण कुटुंबियावर झालेला अन्यायकारक जो गुन्हा दाखल केलेला आहे प्रशासनाने, त्याच्या विरोधामध्ये आम्ही सर्व या ठिकाणी आलेलो आहोत. आत्ताच जसं पटेल साहेबांनी आणि भागवत तावरे साहेबांनी या ठिकाणी सांगितलं, आम्ही प्रभारी पोलीस अधीक्षक आदरणीय चेतना तिडके मॅडम यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी सविस्तर चर्चा केल्यानंतर आम्ही या ठिकाणी शिरूर पोलीस स्टेशनला आलो. याही ठिकाणी संबंधित गुन्ह्याचे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर यांची भेट घेतली, या ठिकाणचे पोलीस निरीक्षक कुलकर्णी साहेब यांची भेट घेतली आणि आमचं म्हणणं त्यांना स्पष्ट सांगितलं की जो गुन्हा या पठाण कुटुंबियावर दाखल झालेला आहे तो चुकीच्या पद्धतीने दाखल झालेला आहे. त्याच्या पाठीमागं एक मोठी राजकीय शक्ती या ठिकाणी लागलेली आहे आणि त्याच्या या ठिकाणी दबावातून हा गुन्हा दाखल करण्यात आले आहे आणि तो गुन्हा या ठिकाणी रद्द करण्यात यावा हीच आमची प्रमुख मागणी आहे. पठाण कुटुंबीय गेल्या कित्येक वर्षापासून फक्त मानूरमध्ये नाही, बीड जिल्ह्यामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये सामाजिक काम करतोय आणि हे एका आजूबाजूच्या कुठल्या नेत्याच्या डोक्यामध्ये, डोळ्यामध्ये कुठतरी खुपतंय, त्याला असुरक्षित वाटतंय, म्हणून त्या दबावपोटी हा गुन्हा दाखल झालेला असं आम्हाला सर्वांना वाटतं. आणि ज्या पद्धतीने घटनाक्रम पटेल साहेबांनी आणि तावरे साहेबांनी सांगितलं त्याच्यामुळे त्याच्या बाबतीत जास्त बोलणं उचित नाही. फक्त सर्वांच्या वतीनं आमचं एवढं म्हणणं आहे की ताबडतोब जसं मागच्या ह्याच्यामध्ये एका दिवसामध्ये 307चा गुन्हा या ठिकाणी निकाली काढण्यात आला, त्याच पद्धतीनं आम्ही सांगितलं की बाबा कमी वेळेमध्ये जर तुम्ही हा गुन्हा निकाली काढला तर ठीक आहे, नाही तर जसं पटेल साहेबांनी सांगितलं की लोकशाही मार्गाने जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आम्हाला संविधान दिलेलं आहे त्याचा आम्ही अस्त्र म्हणून या ठिकाणी वापर करू. आणि निश्चितच आम्ही आता आंदोलन वगैरे करणार नाही, धडक मोर्चा काढू आणि या ठिकाणी येऊन बसू. जर एखादी व्यक्ती तुम्हाला या ठिकाणी एक शव आणून जर प्रेशराईज करत असेल तर त्याच्यापेक्षा जास्त मुडके आणण्याचं काम या ठिकाणी आम्ही करू. म्हणजे इतका जनसागर लोटेल की मग तुम्हाला ते थांबणार नाही. म्हणून आमचा इशारा आहे की बाबा जसं आम्ही संविधानिक पद्धतीने तुम्हाला विनंती करतोय तर आपण आमची ही विनंती मान्य करावी आणि लवकरात लवकर हा गुन्हा रद्द करण्यात यावा. आणि दुसरं, जो आमचा 307 मधला एक पाठीमागच्या गुन्ह्यामधला साक्षीदार आहे त्यांनी या ठिकाणी एक अर्ज दिलेला आहे. कारण या गुन्ह्याची पार्श्वभूमी अशी आहे की पूर्वी 307 गुन्हा दाखल झालेला आहे आणि तो फक्त कॉम्प्रोमाइज करावा किंवा तुम्ही येऊन बसून सेटलमेंट करावी म्हणून हा गुन्हा या ठिकाणी दाखल करण्यात आलेला आहे. म्हणून आम्ही तुम्हाला इशारा देतो की ही आमची जी फिर्याद आहे ती पण फिर्याद घेण्यात यावी, नसता आम्ही येणाऱ्या काळामध्ये लोकशाही मार्गाने या ठिकाणी आंदोलन करू.